जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज इथे पत्रकार परिषद होत आहे. जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा 15 तारीखला झाली. त्या सभेत भ्रष्टाचाराने माखली हे पहिलेच सर्वसाधारण सभेत उघड झाले. खाते प्रमुख अधिकारी सुस्तावलेले, त्याच्यामुळे खाते बदल होणे आवश्यक आहे जिल्हा परिषद. जर तो खाते बदल नाही झाला तर आम्ही आयुक्तांपर्यंत जाणार आणि खाते बदल करण्यासाठी प्रयत्न करणार. हा एक मुद्दा झाला. जिल्हा परिषदमध्ये विशेष समितीवर प्रत्येक विरोधक म्हणून एकाला घेणं गरजेचं होतं. 9 समित्यावर त्यावेळी मनमानी करण्यासाठी आमच्यासारख्या विरोधकांना डावललं गेलं, कारण त्यांना तिथे विरोधक नष्ट करायचे ही त्यांची भूमिका होती. हे जे शासकीय वैद्यकीय मेडिकलमध्ये वस्त्र धुलाई चालू आहे, त्यातील कर्मचाऱ्यांना गेले 8-9 महिने पगारच नाही आहे. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी साचलेली आहे. आणि हा मनमानी जे हे आहेत डीन तिथले लवंगी, हे तिथे मनमानी करत आहेत. कुडाळची आरोग्यसेवा व्हेंटिलेटरच आहे. तिथे तर डॉक्टर उपलब्ध नाहीच आहेत आणि म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यासाठी कटरसुद्धा नाही आहे. आणि जर एखाद्याचा मृतदेह तिथे आला पोस्टमॉर्टमसाठी तर त्या कटरला 2,000 ते 2,500 रुपये द्यावे लागतात. तिथे जर त्याचा कोण वारसदार असेल तर तो देतो आणि वारसदार नसेल तर पोलीस देतात. म्हणजे आजची ही परिस्थिती झाली आहे कुठची आपल्या आरोग्य विभागाची. त्या ठिकाणी शिक्षणाचं तर बोजा बारा मुले शाळेत नाहीच आहेत. 350 शाळा आहेत, त्याचे 250 शाळेवर जवळजवळ पैसे खर्च केलेले आहेत. तिथे पटसंख्याच नाही आहे. म्हणजे अशी परिस्थिती आज शिक्षण विभागाची आहे. 250 शाळेवर विनाकारण खर्च घातलेला आहे. पोषण आहाराच्या बाबतीत असेच तक्रारी आहेत. म्हणजे सोयाबीन, लसूण अशासारखे पदार्थ मुलांना देते, मुलं आपली खात नाहीत आणि तो माल तसाच तिथे पडून शाळेत पडून असतो. म्हणजे ते बदलणं गरजेचं आहे. अशा अनेक तक्रारी आहेत. सिंधू सरसमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पहिल्या दिवशी फॅनच नव्हते. म्हणजे महिलांचे बचत गट होते ना, त्याला फॅनच नव्हते, पण टेंडरमध्ये ते इन्क्लूड होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तक्रार आली त्यावेळी ते सगळे म्हणजे कुडाळ तालुक्यातली जवळजवळ सगळी दुकानं शोधली आणि फॅन उपलब्ध केले. कोणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरातले पण फॅन आणून लावले त्या सिंधू सरसमध्ये. म्हणजे कोण टेंडरवाले होते त्यांच्यानी घेतलं त्यांच्यानी. तर जिल्हा परिषदमध्ये जवळ एकाच खात्यात अनेक वर्ष तेच अधिकारी आहेत. तर त्यांची अदलाबदल होणे खूप गरजेचं आहे. आणि ते म्हणजे कसं ते हे झालेले आहेत, तेच खातं आणि ते खातं म्हणजे आलं लक्षात ना, खाण्याचा जो प्रकम त्यांचा चालू आहे तो जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये उघड झाला. तर आपण सर्व पत्रकार तिथे होता. तर धारापची अवस्था तुम्ही बघितली आहे. महामार्ग म्हणजे ते ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे ओव्हरब्रिजचं. तिथे ज्या दर्जाची माती टाकत आहेत ती भुसभुशीत दर्जाची, आणि हा पाऊस आता तोंडावर आलेला आहे. त्यामुळे ते खचणारे 100%. आणि भविष्यात जसं कणकवलीला होल पडले त्याच दिशेने त्या ब्रिजची वाटचाल चालू आहे. जलजीवन मिशन कामाचे तर 3-13 वाजलेले आहेत. हर घर नळ आले परंतु त्यात पाणीच नाही आले जोडायला. म्हणजे परिस्थिती लाडकी बहीण पाण्यासाठी फिरते जिकडे तिकडे, पण पाणी नाही आहे. ठेकेदारांचे 450 कोटी रुपये आज जिल्ह्याचे देणं आहे केंद्र सरकारने, राज्य सरकार. मग ही जर परिस्थिती आज एवढी वाईट आहे की भविष्यात ठेकेदार आत्महत्याही करतील. आणि पुढची कामं करा. अरे पहिलं मागचं आहे ते तरी पूर्ण करा. इथे सार्वजनिक आपला उपयोग आहे कुडाळचा बांधकाम विभाग, त्याच्यात तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मी मागे तक्रार पण केलेली की कलर काढणे असे नको तिकडे पैसे खर्च करतात आणि बिलं काढतात. म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. जे बोलण्यापूर्वी त्यावर कोणताच लक्ष नाही या विषयावर. त्या ठिकाणी शासनाने मागे लाड पागे समिती शिफारस सफाई कामगारांना त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत नवीन शासन निर्णयानुसार अद्याप 13 जणांचे प्रस्ताव नियुक्ती प्रलंबित असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित वारसांचे प्रस्ताव प्रलंबित असण्याचे कारण काय? शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील वारसदारांना नियुक्त्या देण्यास जिल्हा परिषद वेळ काढू का करत आहे हा प्रश्न उभत आहे. म्हणजे त्या पूर्वीच्यांना डावलून 13 जणांनी नवीन नियुक्ती दिल्या, म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वाहन चालकांची 10,000 रुपयांची आर्थिक पिळवणूक झाल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ठेकेदाराने संबंधित वाहन चालकाकडून वेतनाच्या बदल्यात 10,000 रुपये रकमेचे चेक आगाऊ घेत नंतर सदरचे चेक वेगवेगळ्या नावावर बँकेत वटवले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विषयात संबंधित आरोग्य विभागाकडून असे सांगण्यात आले की ठेकेदाराने उसने पैसे दिलेले परत घेतले. मग संबंधित ठेकेदाराने सगळ्याच कर्मचाऱ्यांना एकाच रकमेचा उसने दिले होते का, एका रकमेचा चेक देण्यात आला असा प्रश्न असून मग उसने पैसे वेगवेगळे चेक नाही तर एकाच नावाने बँकेत चेक आहे वटवण्यात आले. माहे नोव्हेंबर 2024 पासून वाहन चालकांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठेकेदारांनी वाहन चालकाच्या खात्यावर जमा केली नाही. असे असताना ठेकेदारांची बिले आरोग्य विभागाने पास कोणत्याही हितसंबंधून केली. वाहन चालकांची भविष्य निर्वाह निधीचे पैसे ठेकेदार जमा केले नसल्याच्या लेखी तक्रारी देऊन देखील आरोग्य विभागाने त्यांची देयके मंजूर केली. मागे याचे कोणते हितसंबंध आहेत? या संदर्भात चौकशी समिती गठीत केली होती का? त्या समितीचा अहवाल काय सांगतो? असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे या सभेत झाली त्यावेळी आमचे 50 सदस्य होते. त्यापैकी एक 5-7 जणांनाच फक्त बोलायला दिलं आणि अध्यक्षाने शिवनी ती सभा गुटाळली. भविष्यात हा लोकशाहीचा अपमान आहे आणि सभागृहाचा अपमान आहे. भविष्यात जर प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी जर नाही दिली तर भविष्यात आम्ही आवाज उठवल्याशिवाय गप्प राहणार नाही. धन्यवाद. नाव देऊया 13 खात्यात असे अधिकारी आहेत ते त्याच ठिकाणात गेली 4 वर्ष जिल्हा परिषदच नव्हती, बरोबर ना? मग तेच आहेत. आणि बघा तुम्ही जे तिथे म्हणजे ज्यावेळी आम्ही तुम्ही पण ते सभागृहात होता तिथे यांचे दालनं वातानुकूलित आहे सगळ्यांची, पण जिथे सभागृह भरतं त्याची अवस्था इतकी वाईट की फक्त पुढचे 4 माईक ठेवलेले अधिकाऱ्यांचे चालू आणि बाकीच्या 50 लोकांचे माईक बंद होते. सगळे म्हणजे व्हेंटिलेशन तर नाहीच होतं, पंखेसुद्धा नाही होते, AC ची म्हणजे कमतरता होती आणि ह्या उकाड्याच्या दिवसात म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती होती तिथे. नमस्कार, मी सळवेलकर. मी पिंगुळी पाझर तलावाबद्दल बोलणार आहे. पिंगुळी पाझर तलावाबद्दल सर्वांच्या जनतेच्या तीव्र अशा भावना आहेत की त्या ठिकाणी एक कंपनी ऑर्जिन म्हणून एक कंपनी आहे. ती कंपनी तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार आहे त्या ठिकाणी आणि बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकाणचे जे सांडपाणी आहे ते तलावामध्ये जाणार आहे आणि पाणी दूषित होणार आहे. त्यापूर्वी बघितलं की ह्या पाझर तलावाचा उपयोग पिंगुळी ग्रामपंचायत गेली 25-30 वर्षे करत आहे आणि यावर जवळजवळ 15 ते 20 हजार लोक पाणी पित आहेत आणि 2-2.5 हजार ग्राहक आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत ग्रामपंचायतीचे. आणि असे असतानासुद्धा ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी विकासकाला NOC दिलेले आहे आणि रेखांकनासाठी परवानगीसुद्धा NOC ग्रामपंचायतीने दिले आहेत. पण हे जे तलाव आहे ते लघु पाटबंधारे जिल्हा परिषद विभागचं आहे आणि त्यांची परवानगी न घेता या ठिकाणी रेखांकन सुरू आहे किंवा रेखांकनाला परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी जे परवानगी न घेता सुद्धा लपाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण हे लपाच्या ताब्यात असल्यामुळे लपाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे किंवा त्याला परवानगी दिली की NOC देऊ नये असं मला वाटते. या ठिकाणी आपल्या जागेमध्ये त्यांच्या जागेमध्ये रेखांकनासाठी परवानगी दिली जाते किंवा अतिक्रमण होत होतं याकडे लपाचं अजिबात लक्ष नाही. त्यानंतर ते विकासकातील एक आहेत BDA म्हणून आहेत, त्यांनी तक्रार दिलेली आहे की काही लोक हे आर्थिक हितसंबंधासाठी तुमच्याकडे तक्रार करत आहेत. अशी जर तक्रार त्यांनी जर दिली असेल लपाकडे दिली असेल तर लपाने पोलिसांकडे जायला पाहिजे होतं ना. हे पोलिसांकडे न जाता डायरेक्ट हे करतात हे चुकीचं आहे आणि या गोष्टीचा स्वविचार होणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये रेखांकन झाल्यामुळे मातीची उलथापालथ होते आणि ही सर्व माती पावसामध्ये तलावामध्ये जाणार आहे
आणि तलावामध्ये गेल्यामुळे पाणी धारण क्षमता ही कमी होणार आहे. त्याशिवाय आजूबाजूच्या जंगलतोड झालं. त्या पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी नारळ बागायती होती, काजू होते आणि यांची सर्व प्रकारे तोड झालेली आहे आणि पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी. आणि असं सांडपाणी जाऊन पाणी दूषित होणार आहे आणि हे सर्व पिंगुळी वासियांना हे प्यावं लागणार आहे. यासाठी आम्ही 1 मेला सर्व पिंगुळी ग्रामस्थांना घेऊन उपोषण करणार आहोत. कलेक्टर वैद्यकीय बिलं आहेत कर्मचाऱ्यांची, म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा विषय आहे, ती वैद्यकीय बिलं वेळेवर दिली जात नाहीत. कर्मचारी जे वैद्यकीय बिलं आहेत ती कुठेतरी उसनवारी घेऊन की कर्ज काढून ती पेड केलेली आहेत आणि ती त्यांना वेळेत मिळावी अशी अपेक्षा आहे. विजय वासुदेव नाईक.